स्नानाची वेळ झाली, उठा उठा, दिवाळी आली. मोती स्नान आणि दिवाळीची तयारी 2-3 मिनिटं थोडी बाजूला ठेवूया आणि यातील दिवाळी आणि ओवाळी हे शब्द घेऊन आज आपण यमक अलंकार शिकूया. चला तर पाहूया यमक अलंकार म्हणजे नक्की काय आहे. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखादा वर्ण किंवा वर्णसमूह किंवा असे शब्द की ज्यांचा उच्चार सारखा आहे ते जेव्हा पुन्हा पुन्हा वापरले जातात तेव्हा ते वाक्य यमक या अलंकारातील असते. आता लहानपणी तुम्ही हा प्रश्न सोडवला असेल ना, कवितेतून यमक जुळणारे शब्द शोधा, म्हणजे ज्याला आपण रायमिंग वर्ड बोलतो. सो तसे जर शब्द तुम्हाला कुठे पाहायला मिळाले किंवा कुठेतरी एखादा शब्द परत परत रिपीट झालेला आहे असं जर पाहायला मिळालं तर त्या वाक्यामध्ये यमक हा अलंकार असतो. चला तर मग त्याची काही उदाहरणे पाहूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. इथे पहा, घडो आणि पडो जे आहेत ते काय आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत ना, म्हणजे डो डो परत परत काय झालंय, रिपीट झालंय. सो त्यामुळे इथे कोणता अलंकार आहे, यमक हा अलंकार आहे. आला वसंत कवी कोकिल हाई आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथे बघा, ला ला, आला, अरुणोदयाला हे सारख्या उच्चारातील शब्द आहेत ना, ला ला रिपीट झालेला इकडे, त्यामुळे इथे सुद्धा कोणता अलंकार होईल, यमक हा अलंकार होईल. सूर समस्त इचा दृढ निश्चये, सूरस मस्त असे वदले स्वये. आता इथे बघा, सूर हा वर्ड इथे आलेला आहे आणि सूर हा वर्ड इथे सुद्धा आहे, म्हणजे सेम शब्द परत परत काय झालाय, रिपीट झालाय. त्यामुळे इथे सुद्धा कोणता अलंकार होईल, यमक हा अलंकार होईल. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला जर कुठे यमक जुळणारे शब्द दिसले किंवा रायमिंग वर्ड दिसले तर त्या सेंटेन्स मध्ये यमक हा अलंकार असतो. मग या शेवटच्या उदाहरणांमध्ये असे कोणते शब्द आलेत की ज्याच्यामुळे आपल्याला इथे यमक अलंकार पाहायला मिळतो ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.